वेलकम टू आवर चॅनल करिअर मेकिंग गार्डन्स. महाराष्ट्र राज्यातील तमाम विद्यार्थी आणि पालकांसाठी आज एक सर्वात महत्त्वाचा संदेश घेऊन आलोय. महाराष्ट्र राज्य सीईटी सेल मार्फत 2026च्या MBBS BDSचा राऊंड सुरू आहे. त्याच्याबद्दलची जी काही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया ही सुरू आहे. उद्या 12 ऑगस्ट 2026च्या संध्याकाळी 12 वाजेपर्यंत आपल्याला रजिस्ट्रेशन करता येणार आहे आणि कलर्ड स्कॅन कॉपीज अपलोड करणारी त्याचबरोबर पेमेंटचं ऑप्शन सुद्धा आपल्याला 13 तारखेपर्यंत उपलब्ध आहे. त्यानंतर एक नोटीस नंबर 5 सीईटी सेल मार्फत नीट UG 2026 साठी एक नोटीस आले आणि त्या नोटिसीच्या संदर्भामध्ये आज आपण सर्वात महत्त्वाचा निर्णय किंवा एक जे काही सरकारनं घेतलेलं आहे त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. ही नोटीस नंबर 5 अशी आहे की प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर वाळवा डिस्ट्रिक्ट, खरं तर ते इस्लामपूर डिस्ट्रिक्ट सांगली या ठिकाणी असलेलं एक MBBS कॉलेज आहे. त्याचबरोबर लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल उरण इस्लामपूर तालुका वाळवा डिस्ट्रिक्ट सांगली म्हणजेच LRP आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज किंवा प्रकाश इन्स्टिट्यूट मेडिकल कॉलेज MBBS असं ह्या दोन्हीचं हे MBBS कॉलेज आहे आणि हे जे आहे ते BMS कॉलेज आहे. या दोन्ही कॉलेजच्या संदर्भामध्ये सीईटी सेलने आपल्याला मेडिकल एज्युकेशन अँड ड्रग डिपार्टमेंट लेटर डेटेड म्हणजे एक लेटर याच्यासाठी पब्लिश झालेलं आहे आणि या संदर्भात आज आपण चर्चा करतोय. सर्व विद्यार्थी आणि पार्टिसिपेट्सना आयुष किंवा मेडिकलसाठी ॲडमिशन अंडर UG साठी ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना महाराष्ट्र राज्यामधील सर्वात महत्त्वाचा एक निर्णय सरकारने घेतलेला आहे. तो म्हणजे प्रकाश इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस अँड रिसर्च सेंटर सांगली इस्लामपूर हे जे कॉलेज प्रायव्हेट होतं किंवा सेमी गव्हर्नमेंट होतं, त्याचबरोबर त्याच कॉलेजचे त्याच संस्थेचं दुसरं लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज अँड रिसर्च सेंटर अँड हॉस्पिटल इस्लामपूर सांगली या ठिकाणी असणारं BMS कॉलेज, ह्या दोन्ही कॉलेजला एक वेगळी मान्यता मिळालेली आहे. याचा परिणाम सुद्धा आपल्याला दिसणार आहे पुढे. सर्व विद्यार्थी आणि ॲडमिशन घेणाऱ्या सर्व इन्स्टिट्यूटसाठी संदर्भातलं एक नोटिफिकेशन आपल्याला सीईटी सेलच्या माध्यमातून घेतलेलं आहे की हे जे कॉलेज आहे ते स्टुडंट्स ॲडमिटेड टू अबोव इन्स्टिट्यूट ह्या दिलेल्या इन्स्टिट्यूटमध्ये ॲडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या अकॅडमिक इयर 2026-27 किंवा तिथून पुढे फीज जी काही असेल ती फीज आपल्याला युनिव्हर्सिटी अँड द रिस्पेक्टिव्ह रेग्युलेटरी अथॉरिटीज अलॉंग विथ ऑल applicable terms and conditions shall be applicable. म्हणजेच फर्दर स्टुडंट्स ॲडमिटेड दीज इन्स्टिट्यूट शॅल नॉट बी इलिजिबल एनी गव्हर्नमेंट स्कॉलरशिप, ट्युशन फी कन्सेशन ऑर ट्युशन फी रिइम्बर्समेंट स्कीम्स. कसल्याही प्रकारच्या स्कीममधून हे कॉलेज वगळलेलं आहे. म्हणजेच ज्या पद्धतीनं वेदांता मेडिकल कॉलेज पालघर डहाणू या ठिकाणी असणाऱ्या कॉलेजची फीज ही आपल्याला 17,15,000 रुपये एवढी आहे आणि या ठिकाणी मात्र कसल्याही प्रकारचं स्कॉलरशिप मिळत नाही. मात्र हे MUHS महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेसच्या अंडर येत असल्यामुळे सर्व कॅटेगरीचं मेरिटमधले सीट्स आपल्याला मिळणार आहे. परंतु त्याच पद्धतीनं या ठिकाणी मात्र आपल्याला फीजमधली स्कॉलरशिप मिळणार नाही. उदाहरणार्थ फिमेल किंवा मुलींच्या शिक्षणासाठीची 10% फीजमध्ये या कॉलेजमध्ये जर आपल्याला ॲडमिशन घ्यायचं असेल प्रकाश इन्स्टिट्यूटमध्ये तर आपल्याला जी काही 10% फीजमध्ये आपल्याला ॲडमिशन होणार होतं ते आता होणार नाही. त्यांना पूर्ण फीज भरावी लागेल. SC ST कॅटेगरीच्या SC ST कॅटेगरीला 100% स्कॉलरशिप होती, ती सुद्धा पूर्ण फीज भरावी लागणार आहे. VJ NT 1, 2, 3 त्याचबरोबर SBC स्पेशल बॅकवर्ड क्लासच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा इकडे पूर्ण फीज भरावी लागणार आहे. आता या पलीकडे जाऊन याचा परिणाम काय होऊ शकतो, सर्वात महत्त्वाचा टॉपिक, हे कॉलेज प्रायव्हेट लिमिटेड कंपनी सारखं चालणार आहे. या ठिकाणची सरकारची जे काही सामाजिक संस्थेच्या अंडर चालवल्यानंतर कसल्याही प्रकारच्या नफेखोरी घेता येणार नाही. अशा समाजसेवी संस्थेच्या मधून बाजूला काढून प्रायव्हेट लिमिटेड कंपनी थ्रू चालवणारे हे कॉलेज बनणार आहे. त्यामुळे या ठिकाणी नफा घेण्याची परवानगी यांना मिळू शकते. त्यामुळे या ठिकाणी स्कॉलरशिपचा जो काही सर्व विद्यार्थ्यांना मिळत असते ती स्कॉलरशिप यामध्ये मिळणार नाही. सर्व विद्यार्थी ओपन EWS या ठिकाणी आरक्षण नसतंच आहे. त्याचबरोबर OBC SC ST VJ NT 1, 2, 3 या सर्व 10 कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना संपूर्ण फीज भरावी लागणार आहे. ती फीज किती असणार आहे तर या ठिकाणची फीज 10 लाख रुपये पर इयर असू शकते. हे आणखी ठरलेलं नाही. शिक्षण शुल्क समिती त्यांना सांगू शकेल. दरम्यान 9 लाखापासून ते 10 लाखापर्यंत फीज असेल आणि ही प्रत्येक विद्यार्थ्यांना पूर्ण फीज भरावी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना हे कॉलेज घेण्याची इच्छा आहे
किंवा मेरिटमध्ये लागण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र हा एक थोडासा वाईट संदेश असं म्हणता येऊ शकेल. ज्या विद्यार्थ्यांना अगदी काठावर असेल, उदाहरणार्थ आपण सर्वांना सांगते की ऑल इंडिया कोट्यामधील गेल्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो ओपन EWS आणि ओबीसीच्या विद्यार्थ्यांना 88,000 आहे. तो आपल्याला नवीन 400 सीट्स वाढल्यामुळे 300 सीट्स वाढल्यामुळे आपल्याला 91-92 हजारापर्यंत काठावर असणाऱ्या विद्यार्थ्यांना हा एक संदेश असू शकतो की जवळपास 1 लाखाच्या आसपास जरी आपला रँक असेल तरी आपल्याला प्रकाश इस्लामपूरमध्ये 1 लाख रुपये फीज 10 लाख रुपये किंवा 9 लाख रुपये फीज दरवर्षी भरून सर्व कॅटेगरीला विद्यार्थ्यांना हे मिळू शकणार आहे. SC ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांच्या काठावरच्या विद्यार्थ्यांमध्ये एक चांगला संदेश आहे की त्यांना फीज जर भरून ॲडमिशन घ्यायचं असेल तर याच्यामध्ये आपल्याला कट ऑफ थोडासा खाली येण्याची शक्यता आहे. परंतु मात्र गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेटमधील ज्या ठिकाणी आपल्याला फीजचं बेनिफिट मिळणार आहे त्या ठिकाणचा कट ऑफ थोडासा 1 मार्कानं वरती जाऊ शकतो आणि इकडला कट ऑफ मात्र 4-5 मार्कांनी खाली येऊ शकणार आहे. हा कट ऑफवरती त्याचा परिणाम होणार आहे. लोकनेते राजाराम बापू आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज आहे ह्या ठिकाणी सुद्धा दरम्यान 2,40,000च्या आसपास फीज आहे. ही सुद्धा फीज तुम्हाला पूर्ण भरावी लागणार आहे. त्यामुळं जवळपास ज्या आपला कट ऑफ जर 320 वगैरे राहिला तर इकडे 300 पर्यंत किंवा 290 पर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पूर्ण फीज भरून आपल्याला ॲडमिशन मिळण्याची संधी उपलब्ध BMS मध्ये सुद्धा होऊ शकते. हा एक महत्त्वपूर्ण सरकारचा निर्णय आलेला आहे आणि त्या माध्यमातून जो काही सरकारच्या माध्यमातून CET सेलच्या माध्यमातून असणारा हा सर्व जो टॉपिक आहे तो टॉपिक आपल्याला या माध्यमातून आपल्याला नोटीस काढून आपल्याला सरकारने सांगितलेलं आहे. एकंदरीत आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना CET सेलच्या 5 नंबर नोटीस नीट UG 2026च्या संदर्भामध्ये डिटेल जो कन्सेप्ट आहे तो क्लिअर झाला असेल तर आपल्या व्हिडिओ लाईक करा, त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये यायचं असेल तर त्यांनी 9421-066-225 किंवा 9511-79-1310 या पर्सनल असिस्टन्ससाठी या प्रोग्राममध्ये येऊ शकता. एवढंच या निमित्तानं सांगूया.